हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तर कशा आहात सगळ्याजणी? पाऊस आलेला आहे तुमच्याकडे? आमच्याकडे रात्रभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे ना सगळे कपडे ते काहीच वाळलेलं नाही. आता मी ड्राय करायला मशीनला लावलेले आहेत कपडे. आणि तुम्ही म्हणाल की एवढे सगळे पोहे हे कोणासाठी बनवलेले? तर आमच्याकडे ना कामवाले जेवायला असतात, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूटला वेळ भेटत नाही आणि स्वयंपाक किती बनवलेला आहे ते पण दाखवायला वेळ भेटत नाही. घरी कोणीच नाही आहे मला मदतीला, त्याच्यामुळे सगळंच काम माझ्यावरती आहे. तर आता मी इकडे डब्यामध्ये ना पोहे भरून देते कामवाल्यांना. आणि आज स्वयंपाक काय करणार आहे तर ते पण दाखवणार आहे आणि किती स्वयंपाक करणार आहे ते पण सांगणार आहे. तर बघत राहायचे आहेत आपले व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. चला तर आपण आता हे पोहे ना भरून देऊ कामवाल्यांना. एवढे हे 7 ते 8 माणसांसाठी मी बनवलेले आहेत आणि पोळ्या पण खूप करावं लागत आहे. तर ते खिशात होतं ते. तर मैत्रिणींनो, आपण इथं बनवत आहोत हे जे वाटाणे दिसत आहेत ना, तर हे रात्रभर भिजवलेले आहेत. वाटाण्याची आपण भाजी बनवणार आहोत. आणि इथे बटाटा जो आहे तो कट करून घेतलेला आहे, त्याचे साल काढलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. तर इथं बघा, बारीक चिरलेले 2 कांदे, त्याच्यानंतर इकडे खोबरं घेतलेलं आहे व्यवस्थित बघा. आणि ह्या पद्धतीने भाजी अगदी सुंदर भाजी होते आणि खूप टेस्टी भाजी होते. तर कढीपत्ता घेतलेला आहे मी, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरे, दाण्याचा कूट आहे हा, आणि खोबरं, चवीनुसार मीठ इकडे घेतलेलं आहे बघा. 1 फुल चमचा हळद पावडर आहे, त्याच्यानंतर 2 टीस्पून धणा पावडर आणि 4 टीस्पून जे आहे ना घरचा गरम मसाला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं साहित्य या भाजीसाठी लागणार आहे. तर कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. हवं असल्यास तुम्ही याला टोमॅटो पण टाकू शकता. आता माझ्याकडे शिल्लक नाही आणि मला जास्त करून आहे ना भाजीला टोमॅटो पण आवडत नाही. तर आत्ता आपण काय करणार आहोत, आलं, लसूण आणि हे जे जिरे आहेत ना याचं पेस्ट करणार आहोत, किंवा मग तुम्ही ठेचून घेतलं तरी पण चालेल खलबत्त्याला. तर भाजी कशी टाकायची, म्हणजे याला आपण तडका कसा देणार आहोत हे बघणार आहोत. साहित्य व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही याला आहे ना ओलेसुद्धा मटार वापरू शकता, जे आपल्या बाजारात शेंगा मिळतात ना त्या. पण मी इकडे भिजवलेले मटार वापरलेले. तर मी आता पेस्ट करून घेते आलं लसूणची, आणि लगेच तुम्हाला फोडणी कशी द्यायची ते दाखवते. तर इथे मी कढई ठेवलेली बघा तापायला, आणि आता आपण याच्यामध्ये ना तेल टाकणार आहोत. 4 चमचे टाकून घ्यायचे. तेल चांगलं कडक तापलं की मग कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. कढीपत्ता टाकला तर कढीपत्ता टाकण्याची पद्धत बघायची. हे ना देठ वगैरे सगळे याचे काढून घ्यायचे, कारण का काय होतं, लहान मुलं किंवा कोणाला आवडत नाही कढीपत्ता आणि तो खाल्ला जात नाही, डायरेक्ट बाजूला काढून टाकतात ना. त्याच्यामुळे ना हा कुस करून टाकायचा आहे बघा असा. जरा उडतो, ताजा वाळलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला खोबरं, आलं, लसूण आणि जिरे याची पेस्ट मी बनवून घेतली आहे. नंतर आपल्याला टाकायचा आहे इकडे कांदा.
कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत परतत राहायचं आणि हे आहे ना अजिबात खाली लागू द्यायचं नाही आहे, सारखं हलवत राहायचं. गॅसचा फ्लेम फुल आहे. इथे आपला कांदा झालेला आहे परतून अगदी मस्त गुलाबी रंगावरती. त्याच्यानंतर इथे आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची. तर हळद पावडर बघा अशा पद्धतीने थोडीशी परतून घेतली म्हणजे कलर खूप सुंदर येतो. त्याच्यानंतर इथे आपण हा जो गरम मसाला आहे ना हा टाकला, तो पण असा परतून घ्यायचा आहे त्याला. मसाल्याचा थोडासा वास सुटला की लगेच आपल्याला टाकायची आहे धना पावडर. धना पावडर बघा अर्धा मिनिट फक्त परतायची आहे आणि हे सारखं हलवायचं जेणेकरून आपला मसाला जो आहे तो खाली लागणार नाही किंवा जाळायला सुरुवात होणार नाही. त्याच्यानंतर हे जे बटाटे आहेत ना हे टाकून घेतले, परतून घ्यायचं आहे आपली व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर हे मीठ टाकून घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. नंतर तुम्ही थोडंसं तुम्हाला जास्त मीठ हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आपण आता हे टाकत आहोत वाटाणे. आता याच्यात आपण आहे ना पाणी घालणार आहोत. तुम्हाला कसं ठेवायचं आहे सुकं किंवा पातळ त्यानुसार पाणी घालायचं. तर याला शिजायला अजून मी पाणी टाकणार आहे आणि याच्यात आहे ना थोडंसं शिजलं की शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर कापून टाकायची आहे. आता ही शिजू द्यायची आहे आपल्याला 20 मिनिटं. भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट लगेच टाकायचा नाही, तो नंतर टाकायचा आहे. तर भाजी कशी, तर ही भाजी जी आहे ना 7 ते 8 जणांना पुरेल एवढी भाजी आहे ही. शेंगदाण्याचा कूट आपण नंतर टाकणार आहोत 1 वाटी.
तर हे बघा मी ना इकडं चपात्या करत आहे आणि ह्या आहे ना 15 चपात्या ज्या आहेत त्या कामावाल्यांना द्यायच्या आहेत. बाकीच्या उरलेल्या आपल्याला आहेत. ह्या भाजीची जी भाजी शिजते त्याची रेसिपी चॅनलवरती अपलोड होणार आहे, ती पण बघायची आहे. तर ह्याच्या किती चपात्या होणार आहेत मी तुम्हाला लास्टला दाखवेल. खूप जास्त पीठ मळलेलं होतं आणि शिवणकामाच्या व्यतिरिक्त पण मला हे पण कधी कधी काम असतं, कारण का आज घरी कोणीच नाही आहे. कालपासून 3-4 वेळेचा मी स्वयंपाक केलेला आहे. तर इथं आहे ना माझी फक्त 2च चपात्या राहिलेल्या आहे. भाजी झालेली बघा आणि कस्टमर आलं आता, तर त्यांना मला वेळ द्यायचा आहे. तर मी एवढी चपाती भाजते आणि ह्या 2 नंतर करते. जाते मी आता कस्टमरकडे. काढा काढा न्या किती मोठा. मीच तोडलाय तो. बघा या आल्या, चपात्या बंद करायला लावल्या मला त्यांनी. आणि मग आता ते ब्लाऊजची माप वगैरे घेते मी. गावात जाऊन आल्या माझ्यासाठी. फोन पण केला होता पण तरी माझं आवडलंच नाही. परत नवीन पीस घेतला का? नाही 3 दिले होते. हे बघा पीस खूप भारी आहे त्यांचे. हा बघा हा ब्लाऊज शिवलेला होता. कसा बसला हो? कॉलरचा ब्लाऊज म्हणजे 1, 2 आणि 3 ब्लाऊज आहेत. आणि हा आहे ना, हा बघा हा चिकनकारीचा, हा एक व्हाईट. हे बघा हा एक तुमचं पण आहे यूट्यूब चॅनल. हा हे बघा यांचं यूट्यूब चॅनल बरं का. कीर्तन करतात बरं का या ताई. आणि त्यांचा पोरगा नुसता बाहेर गाडीवर बसून सारखा पिपी वाजवीत असतो. अजून सेम एक मुलगा आहे, सेम याच्यासारखा मी दाखवेन. माझ्या मैत्रिणीचा आहे, पण तो घरात येईल, गप्पा मारील, त्याच्या मम्मी बरोबर मारील, माझ्या बरोबर मारील, डोकं लागेल आम्हाला. तर ना मापाचा ब्लाऊज द्यायला आले होते ताई. आता चपात्या बंद करून आले मी. गॅस कमी आहे तर थोडा वेळ त्यांना देऊन बोलून लगेच आत जाणार आहे. तर आता आले बरं का आणि गॅस कमी करून आलेली होती मी. तर भाजी अगदी मस्त तर्रीदार झालेली आहे. टेस्ट तर विचारूच नका तुम्ही. सगळ्यांनी तारीफ केली आहे भाजीची. इकडं चपात्या पण आपल्या एवढ्या झालेल्या होत्या आणि भात पण झालेला आहे बघा. तर आत्ता लगेच डबा भरणार आहे. आणि डबा भरत होते कुठे नाही तर लगेच दुसरं पण एक कोणीतरी मला बाहेर आवाज दिला, तर इकडे घाई मी डबा भरलेला आहे बघा. तर असा डबा द्यावा लागतो. भात, चपात्या, कधी कधी सुकी भाजी, लोणचं वगैरे हे सगळं आवरून ठेवतच होते मी. तर बाहेर आहे ना कोणतरी आलेलं आहे, तर जाऊन बघते मी आता कोण आलेलं आहे. जेवायलाच मला आज 5 वाजले होते. तुम्हाला यांना हे असं फॉर्म आहे, त्याच्यावर तुम्हाला त्यांना काय होतंय ते सांगायचं. तुम्हाला ते माझं बुक दाखवू का? बरं ठीक आहे. बरं याची सगळी प्रोसेस करा. हा फॉर्म भरा, तुम्हाला सांगते. पण आम्हाला 4 वाजेपर्यंत नगरपालिकेचे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे. कोणत्या तिकडं जुन्या का? हा, तर मला घरी आणून द्यायचं तेवढं फॉर्म. घरी कुठं? इथं रचना कॉर्नर जवळ राहते मी, साई सिटी. तांबट ना? हो 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 तांबट. तुम्ही नंबर दिलेला आहे ना मला. हो हो. पण खूप दिवसांनी आता तुम्ही मग लक्षात नाही ना राहत. नाही नाही, आता माझं इकडे येणंच नाहीये ना. बाई माझी सुनबाई बाई त्यांनी सांगितलं. हा सांगितलं ना. तर त्या दिवशी नाही का ते ही आपली गायकवाड सिस्टर ती बोलली ना, त्यांना सांगत जा नंबर असेल तर. ते तुम्हाला काही नवीन आली माहिती आली तर ते सांगत जा. नंबर सेव्ह करून घ्या. शिंगाडे ताई द्यायलाच नाव मला.